तर मित्रांनो मी पॅकिंग स्टार्ट केलेली आहे कारण मला होतो अत्यंत आनंद. मी जाणार आहे घरी. मला भेटलेली आहे सुट्टी. बॅग ह्याचं काय तूच तर म्हणे बॅग पॅक करून दे मला. पैसे लागतील. तुला मी काय बोलते, वर्क प्लेस इज ऑलवेज अ वर्क प्लेस. ठीक आहे. म्हणजे तू घरासारखं सुकून तू कुठेही जा, तुला घरासारखं सुकून नाही भेटणार आहे. समजलं तुझ्या भावना. तर मी आता घरी जायला निघाले आणि माझ्या फेसवरचा ग्लो बघून मी खुश झालेली की घरी जातानाचा फेसवरचा ग्लो बघा. तर महेश म्हणतो इथे तुला डांबून ठेवलेलं. सिरियस सिच्युएशन आहे. MOFचा अकाउंट हॅक होता राहिलंय अजून. ऑलमोस्ट हॅक झालंय बट नाही होणार आहे. कसलाय कॉन्फिडन्स ह्याच्याकडे बघून. नाही होणार आहे मला पण कळतंय, बट स्टील मला ह्याच्याकडे बघून असायला येतंय. लेट्स सी काय होतंय. MOFचं अकाउंट हॅक झालंय. खरंच काही वाटत नाहीये. ज्या हॅकरने हॅक केलंय अकाउंट तो आम्हाला मेसेजेस करतोय की मेटाच्या नावाने, आणि हा मूर्ख त्याला बोलतोय प्लीज मेटा डू इट फास्ट, आय एम गेटिंग हार्ट अटॅक. आर यू क्रेझी? भंड लाईक एवढी सिरियस सिच्युएशन असं नाही ते. मायफ्लिक्स आमच्यामुळे, आम्ही मायफ्लिक्स मुळे नाहीये. ओ मला काहीतरी आठवलं. नवीन तयार होईल. नवीन तयार आहे बघ. असं 10 मायफ्लिक्स उभे करू काय रे? हे नाही घेऊ शकत ना. दरचे आम्हाला सारखे सारखे मेसेज येऊन राहिलेत मेसेज येत आहेत. मी ह्यांची भाषा शिकून चालली येतो म्हणून इंस्टाग्रामने थोड्या वेळ फ्रीज करून ठेवलं. हॅलो, एवढं काय पाठवतंय ते? हे एवढं काय आहे? काय रे इकडे काय करतोय? आणि का माझं घरातलं ना वाटेल मी इथे राशन भरायला येते माझ्या घरचं. गाईज 10 दिवस भरभरून काम करून आता आम्ही फायनली निघालेलो आहोत वांगणीला. 12 दिवस झाले. मला 1 तप पूर्ण केलंय मी. 12 वर्षांचं असतं, मी 12 दिवसांचं 1 तप पूर्ण केलंय. आणि महेशाने मी चुकून ट्रेनिंग केली आज. चुकूनच केली. आणि हा पण आम्हाला मॅचिंग झालाय. चला घरी जाऊ. सुट्टी मध्ये अडकलेलो आहोत आम्ही. मेजर ट्रॅफिक. धनगराची मेंढर, हा धनगराची मेंढर. हा पण एक मेंढरू धडकता डायरेक्ट गाडीला. त्यांना काय फरक पडतो तुझी 3X की कुठली आहे. मला आनंदाने सांगतो पण आहे एक गुड न्यूज आहे. मी सांगतो तुला. मी विचार करते का वायटीचं काय आहे का पेमेंटचा, आणि मान फुल वाकडी करून गेला का बाहेर. झालं तर असतं समजा मेटा व्हेरीफाईड, मग ते आनंदाचीच बातमी होती ना. पण जी चूक तू केली, ठीक आहे चूक नाही, पण जे काय तुझ्याकडून झालं ते मी केलं असं माझ्यावर चिडलं असतंस. काय चिडणार असं बोललं नसतं का अरे यार तू एखाद्या मेलवर क्लिक करतायच्या आधी मला बोल. अरे पण मी ऑलरेडी समजा आता गेलं पण, आता मी बोलतोय गेलं पण, तरी आपण थांबणार आहे का? आमच्या हमदर्दचा आम्हाला मेसेज आलाय. थांबा, काय मेसेज आलाय? सेंड द लास्ट पासवर्ड यू चेंज्ड. हा सेंड करतो, अभी सेंड करतो. ट्राय दिस म्हणो, ट्राय दिस. समवन बी दॅट चिल्ड. एखादा माणूस किती चिल्ड असू शकतो बघा. ज्या माणसाने आयुष्यात खूप काही पाहिलेलं असतं ना, चिल्लच असतो अशा वेळेस. एकदा माझ्यासोबत पण असं झालेलं. माझं जे स्वतःचा पर्सनल अकाउंट आहे ना त्याच्यासोबत असं झालं. तुला एक माहिती आहे का, लॉकडाऊन मध्ये आता एवढं लांब जायची गरज नाही. आता एक आहे आपल्या ओळखीचे लोक जे पोलिसांसोबत काम करतात सायबर सेलमध्ये. सो तिकडून पण रिकवर करू शकत होतो आपण. ऑप्शन खूप होते, त्याच्यामुळे मी अनहिंज्ड आहे. बट स्टील थोडंसं एन्झायटी तर प्रत्येकाला होती. त्या मोमेंटला जास्त झाली, ज्या मोमेंटला झाली मला. बट नंतर मला लक्षात आलं नाही मेलचा पासवर्ड नाहीये, फक्त मोबाईल नंबर रिप्लेस झालाय, मेल नाही झालाय. सो वी हॅव चान्स. अंड्याने बाहेरमध्ये टाकले फार फ्रॉम एव्हरीवन. औषध
परफॉर्म एव्हरीवेअर करता आला असतं जर तो फिजिकली माझ्या समोर उभा असता. बेसिकली आम्हाला खूप भूक लागली आहे. नाही मिला कुछ तो म्हणे स्टार्टरच नाही आमच्याकडे. स्टार्टर काहीच नाही म्हणलं ओके थँक्यू. आम्हाला प्रचंड भूक लागली त्यामुळे आम्ही रस्ता नापत मेगडीपर्यंत पोहोचलो. ह्याचं तर काय चिप्स घेऊन आलेला मगाशी खायला, तर चिप्स कुठे गायब झाले आम्हालाच कळलं. भुकीमुळे काय बोलवलं जात नाही बस काय. आणि त्याला चिटकून किती बसलं, एवढं सीट्स असून त्याला चिटकून बसलं. आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही हायवे सोडून आतमध्ये आलो आहे 15 किलोमीटर. तर मित्रांनो आता आम्ही वांगणीला पोहोचलेलो आहोत आणि महेश हरवला आहे. मे बी तो बाहेर आहे. लेट्स सी. काय रे गरमी आहे ना आमच्याकडे. मोबाईल 1 मिनिट. 1% चार्जिंग आहे. हो बट महेशने अकाउंट कसं तरी काहीतरी करून रिकवर केलं आहे. हम कुछ भी कर सकते हैं आयुष्य में. They officially bought our channel back. That's जोक नुसते जोक. शिट्या पाहिजे होता ना. तर गाईज आमचं अचानक मध्ये आणि भयानक मध्ये ठरलंय की आम्ही सगळे चाललोय आता एकविरेला. कसं वाटतंय अचानक प्लॅन झालाय. पुढे तू मागे देखो. नाही अचानक नाही झालंय. 2-3 प्लॅन कॅन्सल झाल्यानंतर हा प्लॅन झालाय. करेक्ट. लेट्स गो. तर मित्रांनो आम्ही कारल्यात म्हणजे एकविरेला आलेलो आहोत आणि असं तोंड लपून फिरायला लागतं. कामं तशी करतो की आम्हाला तोंड लपून फिरायला पडतं. पेट किले करना पड़ता है. पापी पेट का सवाल है. हो एकविरेला डायरेक्ट मीडपर्यंत पण गाडी जाऊ शकते, पण इथल्या पहिल्या पायरीचं दर्शन घेतल्याशिवाय डायरेक्टली वरती जायचं नसतं. आणि या मंदिराचं पायथ्याजवळच्या देवळाचं दर्शन घ्यायचं असतं. आणि महेशने आज ते पहिल्यांदा घेतलं ना. महेश घेतलंय बघ. तर आम्ही सुरुवात तर केली आहे म्हणजे कधीच केली आहे, पण काही खूप गर्दी नसल्यामुळे दर्शन इझिली होईल आज. मग यात ना कसं वाटतंय काम वगैरे सोडून म्हणजे कामं वगैरे कम्प्लीट करून. हा कामं सगळे कम्प्लीट करून कम्प्लीट करून आलं. आणि अचानक झालेला प्लॅन खूप भारी वाटतं, कारण आपलं कधीपासून चालू होतं एकविरेला जायचं. पण फक्त बोलत होतो आम्ही 2 महिन्यापासून. एवढंच आहे फक्त. आमची गँग नाही आली अख्खी. आमची टीम राहिली. मिस करते मी. फक्त आम्ही आलोय सोबत. येस. क्षितिजला गाडी कस्टमाइज करायचं पडलेलं, त्याच्यामुळे तो गाडी कस्टमाइज. पण हे पण असतं की एकविरेचं जोपर्यंत बोलावणं येत नाही ना तोपर्यंत येता येत नाही. सो मे बी त्यांचं बोलावणं थोडं उशीर येईल. काय नवस करायचं का आपल्याला. आधी अक्कलकोटचं नवस फेडून येऊया. फक्त प्रार्थना करेन की परत असं हॅकर वेकरवाला सीन नाही झाला पाहिजे. नाही ठीक आहे. आपण पण कॉशियस राहू नेक्स्ट टाइम. आता एकविरा झाल्यानंतर आम्ही अक्कलकोटला चाललोय. काय मी तुमची कामं संपल्यावर मी देवदर्शनच सुरू केलं. उज्जैनला पण जायचंय. मे बी वायफिक्सला गरज आहे देवदर्शनाची. जरा देवांच्या आशीर्वादाची लोकांच्या नजरेपासून बचावण्यासाठी. तर मित्रांनो इथे आमचं दर्शन तर झालेलं आहे. काय वी आर गोइंग होम. कसं झालं चला. ती मगापासून दीदीला शोधते म्हणजे मला शोधते ती कधी. हेचा फॅन मुवमेंट झालेला आहे. महेश कसं वाटतंय दर्शन घेऊन. छान वाटतंय. छान दर्शन झालं. आरती पण मिळाली ना आपल्याला. आरती वरती नाही मिळाली पण खाली पाहिजे. खाली म्हणजे खाली उतरता आरतीला सुरुवात झाली. म्हणजे इकडे पादुकांचं मंदिर आहे देवीच्या, तिथे आम्ही आरती घेतली. मस्त वाटलं, छान वाटलं. आणि तिकडे एकाने शिव्या पण खाल्ल्या कोणीतरी की तो फोन घेऊन. बाई नका जाऊ मंदिरात असे फोन बिन घेऊन. कारण ना नाही अरे आरती चालू होती ना, एक जण आला बाहेरून आणि कंटिन्यू व्हिडिओ काढतोय. अरे बोलला असते ना 2 मिनिटं हात जोड उभा तरी 2 मिनिटं राहा फक्त. पूर्ण आरती त्यांनी रेकॉर्ड केली. काय चाललंय. वेटर पण साईज बघून जेवण वाढलंय.
काय हवंय? तर काहीच आमचं जेवण झालेलं आहे. जेवण तर दाखवलं नाही आपण. नाही ठीक आहे, मला नव्हतं दाखवायचं. जेवण नाही दाखवायचं, आमच्या जेवणाला नजर लागते. क्वालिटी जेवण होतं. ऍक्च्युली जेवण एवढं चांगलं होतं ना की मला सुचलंच नाही की भाई शो मी करा. हरवली बिर्याणी खाऊन. ती बॅग ठेवायची. मी हरवली बिर्याणी खाऊन? हा काय समजतो मला? आता आम्ही चिमण्यांसाठी घरं बघायला आलोय. कारण घरी माझी मम्मी बॉक्स वगैरेची कोणते ऍडजस्टमेंट box करते. घेते आणि त्याचे ऍडजस्टमेंट करते तर त्यांच्यासाठी घरं बघितली. इथे खूप सारी हे बघा क्रॉकरीज आहे. आम्ही बघत होतो माझ्यासाठी ब्लॅक कॉफीसाठी मग वगैरे, बट महेश बोलते नको, डायरेक्ट तिकडून घेऊ. सो आम्ही आता इथे घेतोय घरं चिमणीसाठी. अजून घरं घ्यायचे. हे बघा हे दोघं पण गेलेत बाहेर चिमण्यांसाठी परत घरं बघायला. आणि महेश तर असा विचारतोय जसं काय नाशिकला जाऊन बिझनेस करणार आहे घरांचा. अजून 2 पाहिजे. एकच हा असा विचारतोय जसं काय नाशिकला जाऊन बिझनेस करणार आहे. तर आम्ही आलेलो आहोत लोणावळ्याच्या एकदम फेमस स्पॉटला. गप्पा बसा जरा दोघं पण, नुसता गोंगाटे. सॉरी. हा आहे लोणावळ्याचा एकदम फेमस स्पॉट की तुम्ही रात्रीच्या वेळेला किंवा इव्हिनिंगच्या सनसेट टाइमला येऊन इथे बसू शकता. पावसाळ्यात पण सुंदर दिसते इथून. आम्ही विचार केला आमच्या नाशिकच्या पाहुण्यांना, म्हणजे प्रेम अजून सुंदर. आम्ही विचार केला आमच्या नाशिकच्या पाहुण्यांना जरा ही प्रेम दाखवू, कशी वाटते, छान वाटते. मित्रांनो रात्रीचे वाजलेत 12:15 आणि ह्या लोकांना मँगो मिल्कशेक पाहिजे. सो मी आता मँगो मिल्कशेक बनवते. गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल. टुडे आय एम गोना शो यू हाऊ टू मेक मँगो मिल्कशेक. ह्याची व्हिडिओ मी अजिबात करणार नाही, मी डायरेक्ट बनवणार आहे कारण माझी रेसिपी प्रत्येक वेळेला चेंज होत असते. घे रे महेश काम करतो. म्हणजे आम्ही दिवसभर थकलोय, एकविरेला जाऊन आलोय, तरी येऊन ब्रँडला व्हिडिओ द्यायची. मिल्कशेक कसं होतं छान. अमित? मिल्कशेक कसं होतं? मिल्कशेक नव्हतं ते, थिक शेक होतं. आमरस होतं. औशीचं गो तुझा आमरस मध्ये आईस्क्रीम टाकली. पागल. बोला तुम्ही काय बोललात? 7:30 झाले. अर्धा तास तयार व्हा आणि काय. तर गाईज सकाळी आम्ही 6ला निघणार होतो, त्याच्यानंतर आमचं 7चं डिसाईड झालं. मग फायनली महेश रात्री झोपताना बोला 8-9 पर्यंत निघू आणि आता 10 वाजलेले आणि आम्ही निघालो. काय विषय तुझा रे? 10ला कसे काय निघालो आपण? हा तुला तर लवकर पोहोचायचं होतं, 11 वाजेपर्यंत नाशिक मध्ये जायचं होतं. गप आला मोठा गप. जय गणेश. तर फायनली आम्ही आता नाशिककडे कूच करत आहोत कारण आधी आम्हाला जाऊन ब्रँडचं प्रमोशन करायचंय. आणि मी किती एक्साइटमेंटने सांगितलेलं माहिती का महेश सगळ्यांना की मला परत सुट्टी भेटली आहे. हाय गाईज, तर आम्ही नाशिकमध्ये पोहोचलेलो आहोत आणि काल जे आम्ही लोणावळ्यावरून येता येता चिवताईसाठी घर घेतलंय तर ते लावायचं काम चालू आहे बघा. हॅलो, याला काहीतरी पाहिजे रे, कसं काठी वगैरे याच्यात अडकवून जाईल. ओके पोरं कधीची आली आहेत पण त्या लोकांना गाडीत बसण्याचं काय शॉक आहे ना मला तेच कळत नाही. आणि गाडीच्या काचांमुळे आतमध्ये हे लोक आहेत हे दिसतही नाही आहे. त्यांना दिसत असणार आतमधून की मी त्यांच्या लोकांचा व्लॉग शूट करते. ठीक आहे, येऊ दे, बाहेर येऊ दे. आणि एवढे आगाऊ आहेत ना, गाडीची काच पण खाली करत नाही आहेत. शीता पाण्याचं बॉटल एक नंबर. आतमध्ये 2 मिनिटं पटकन आते. तर थकलेल्या अवस्थेतही आम्ही शूट करायला सुरुवात केली. महेश तर गाढ झोपलेला, मी तरी रेडी होत होती. आणि हे बघा शीत्याबाई विथ लाईट्स. काय रे शीत्या, दादा झोपलेला ना? नाही बोल फक्त. एनर्जी ड्रिंक पिली तिने, आता तू ताजच आला. शूट करू शकतो आता 4 शूट डन. अमित पण बिचारा टायर्ड होता आणि त्याला उचलून आणलंय घरातून शूटसाठी. अरे काय तुम्ही वेळेत का? शीता काय झालं, त्याने काय केलं? प्यार. किती आरामीच आहे याने हाताने मारलंय त्याला, त्याचा कडं लागलंय त्याला. याचं प्रेम बघा दोघांचं. म्हणून मी बोलते शीताला जेव्हा तो ओरडत असेल ना तेव्हा कधीच बाजू घ्यायची नाही. आम्ही त्या ओरडणाऱ्याला समजवायला जातो. अरे त्याला शिकवलंय ना, मी शिकवलंय ते तुझ्या ट्राय करतोय. अरे ते तू बरोबर करतोय, करेक्ट घेतलं. यांनी ते सापळा रचलाय
लहान मुलं येऊन सतवतात म्हणून यांचं ठरलं आम्ही लपून बसणार आणि त्यांना पकडणार. गाडी मध्ये टाकून विषय असा आहे, शूटचा एकदम इम्पॉर्टंट पार्ट चालू राहतो. अश्विन त्रास देते, त्यांच्या घरच्यांना कळत नाही. झालं भेटले. चल घे इकडे घरात घे. ए चल पोहे खाऊ घालू आपण इकडे घे चल घरात. चल घे घरात. ह्याला तर काय मजा येते. ऍक्च्युली कामाचा खोळंबा झालाय त्या पोरांच्या सायकलच्या रिंगमुळे, तर ते मुद्दाम करतात. पाणी दिलं. छोट्या पोरांना पकडून असा शीताचा औरा तर असा आहे ना भाई, काय माहित कुठला मोठा गुंडाला धमकावून आलाय. शीता ये बाई आतमध्ये. शीताचा औरा तर अरे नाही ना, ठीक आहे, दोनदा झालं तीनदा झालं तो सारखं चाललंच आहे. मुद्दाम. घंटे वाजवत येतोय, घंटे वाजवत जातोय. विषय काय आहे, शूट मध्ये टँग 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 आपल्याला अरे ते problem मुद्दामून आपला problem येते येतोय. मुद्दामून वाजू राहिले ते. चला शूटवर कॉन्सन्ट्रेट करूया. 3, 2, 1 स्टार्ट. जिजू परत भांडण नाही करणार ना आमच्या दीदी सोबत? काय प्रकार होता हा? जाऊ दे तू दाखव. चला शीतासोबत